तो दोस्तों सिकंदर शेख और जम्मू के पहलवान जामनेर के अंदर कुश्ती दंगल में होने वाली कुश्ती पूरी जानकारी इस वीडियो में आपको हम देंगे। लास्ट तक बने रहे हमारे साथ। कैसी कुश्ती हुई? एक नंबर। क्या बोलना चाहिए सिकंदर शेख के लिए? एक नंबर पहलवान है, एक नंबर कुश्ती हुई। तो ये थे हमारे अंकुश भाई। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। आदाब दोस्तों, आखिरी कुश्ती लग रही है सिकंदर शेख की। तो वीडियो में लास्ट तक बने रहे, पूरी जानकारी आपको हम देने वाले अजंता न्यूज़ पे। जितने भी वीडियो हमने बनाए हुए हैं एक करके अपलोड करिए अजंता न्यूज़ पे। तो अभी सिकंदर शेख की लास्ट कुश्ती लगने वाली है। तो जामनेर कुश्ती दंगल में इस वीडियो को ज्यादा से ज्यादा अपने दोस्तों में भाइयों में लास्ट तक बने रहे। तो दोस्तों जामनेर कुश्ती दंगल में जो आपको नजर आ रहे सामने तमाम जानकारी आपको इस वीडियो में आपको हम देना। लास्ट तक बने रहे हमारे साथ जम्मू के एक पहलवान सिकंदर शेख के साथ। तो इसमें आपको वीडियो के स्टार्ट में तो आपने देखा पूरी जानकारी इस वीडियो में आपको हम देने वाले। अंकुश भाई से भी बात करने वाले, इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करना चाहिए। आपने शुगर बीपीचा त्रास आहे त्याने आत्ताच वाट काढा, ज्याला हृदय विकार आहे त्याने आत्ताच वाट काढा। कुस्ती अरे बापरे, हो तोंडात फिरवा। ताबा मात्र आम्ही जम्मूच्या पहलवानाने घेतलेला हा सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा सुप्रसिद्ध पहलवान रफिक शेख यांचा चिरंजीव आणि हुसेन शेख यांचा बंधू चालू वर्षी फुलगाव मुक्कामी मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी गंगावेश तालमीला 10वी टायटल गदा मिळवून देणारा सिकंदर शेख। त्या तोला मोलाचा अमीन इंडिया जम्मू अशी कुस्ती लागते। फोटोग्राफर फिरताना फोटोग्राफर सुद्धा तज्ञ आहेत। पत्रकार बंधूंनी लेखण्या तयार ठेवल्या, काही होऊ शकतं। उद्याच्या फ्रंट पानाला बातमी येणार, नमो कुस्ती महाकुंभ मेळा जामनेरचा देदीप्यमान पार पडला म्हणून सज्जन प्रेक्षकांनी साथ दिली। संयोजन कमिटीने अतिशय देखणं नियोजन केला। कुस्त्या जोडण्याचे काम 2011 सालचा हिंद केसरी रोहित पटेल पिपल अशा काही होऊ शकतं। सिकंदर शेख म्हणजे एक धगधगती ज्वाला आहे, वाघाचं काही नसणारं पोरग, पण अमीन बिनियानं ताबा घेतलेला आहे। बरोबर आहे सर, सिकंदर वाघ आहे तर अमीन बिनिया आग आहे बर का। आगीला धरण्याचा प्रयत्न केला तर जळून जातोय। वाघाला जर फुकट बी नाही म्हणलं पाळायला तर कोण नेतं का? वाघाला पाळणं सोपं नाही, असा वाघाचा काळजाचा पोरगा सिकंदर शेख। आकारावरती महाजन साहेब ऐकताय का? पैसा गेला पण तुम्ही चालू वर्षी नाद केला। खरं सांगतो कुस्ती महाकुंभ 2024 पाळणा झाला। कशा दोन्ही पैलवानांच्या तब्येती? हो भालेराव सर, दोन्ही पैलवानांची तब्येत बघा। लिटरानं दूध आणि डिचक्यानं थंडाई प्यायला लागत्या, तवा अशी तब्येत होत्या। तुम्हाला एक दुधाचं ग्लास ज्यादा झालं तर सकाळ सकाळची बिन ब्रेकची चिपळून गाडी चालू होत्या। अगदी बरोबर आहे, इथं बसू का तिथं बसू होतंय। हो काय तब्येती आहे दोघांच्या? डब्यानं तूप आणि पोत्यानं बदमा खायला लागतात तेव्हा तब्येत अशी होत्या। एखाद्या तरी तयार करा घरात, काय करायच्या 4 चाकी गाड्या। हो काय करायच्या घरापुढा 4 चाकी गाड्या, पोराच्या हातापायाच्या झाल्यात पराठीच्या काड्या। कशाला असं एखादं तयार करा। रस्त्याने पोरग चालला, कुणाचं म्हणलं की पैसे फिटले। हो 100 पोरण गावा मोहर करायची काय? असून तोटा नसून खोळंबा, पहिलीची 15 बिनकामाची खुगीर भरते करायची काय? असा सिकंदर सारखा एकच असावा, आई वडिलाचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचा नाव करणारा असावा। अगदी बरोबर आहे, काय करायची 100 पोरण गावा बरा। हो
काय करायची 100 पडून गावावर एकच असावं, नागासारखं दिसावं आणि वाघासारखं असावं. सिकंदर शेख सारखं एखादं रक्त घरात तयार तोला बोलाचा आमिर दुनिया गावाचं नाव कुंडे. टाळी 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 टाळी. आणि आता कब्जा घेतला सिकंदर शेखने. रंगे रंगाला श्रीरंगा अवघाची रंग आता झाला एक. विजयभाऊ फार मोठं मैदान. धन्यवाद आहे तुम्हाला. आणि सिकंदर नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि देवाचा सुद्धा पितांबर नाचता नाचता गळून पडला बर का, तरी सुद्धा कळलं नाही ही बेभान होऊन लढणारी आहे. हे मैदान महाराष्ट्राचा मराठी बातम्यांचा राजा एबीपी माझा आणि लोकशाही मराठी या 2 चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. महाराष्ट्रातलं आणि मराठी माणसाचं लाडकं मराठी न्यूज चॅनल एबीपी माझा आणि लोकशाही कुस्ती. खालून सिकंदर निघाला. समोरासमोर कुस्ती आली. कुस्ती जबरदस्त मैदान. पुन्हा करा की टाळ्या जरा, टाळ्या 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 करा की जरा. शियावर रामचंद्र की बोल, बजरंगबली की भारत माता की बजरंग बली की. अवघा तुमला सामने आदरणीय गिरीजी महाजन साहेब जरा हात वरती करावं. धन्य धन्य झालं जरा हात वरती करा. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. साहेब पैसा केला पण तुम्ही नाद केला. नाद कुस्तीचा प्रण व्यसन मुक्तीचा, नाद कुस्तीचा खेळ मस्तीचा. नाद केला पण वया नाही गेला. गिरीश भाऊ महाजन साहेब करा की टाळ्या जरा पुन्हा एकदा. शाबास. आणि विशेष सहकार्य ऍडिशनल एसपी विजय भाऊ चौधरी, भारतातील लाल मातीतल्या कुस्तीतला शहेनशाह रोहितभाई पटेल, मान्य दत्ता जाधव सर सोंडोले आणि महाराष्ट्र पोलीस दत्ता माळी, तुमचं सुद्धा विशेष कौतुक आहे. अगदी बरोबर. 2011 हैदराबाद मुक्कामी ज्याने सर्व कुस्त्या निकाली चितपट केल्या आणि हिंद केसरी किताबाची मानाची गदा आपल्या खांद्यावरती विराजमान केली असे रोहित पटेल पैलवान. आणि या अखंड हिंदुस्थानाचा पहिला हिंद केसरी हा सुद्धा मध्य प्रदेशच्या चंद्रबाबू, बरोबर ना पैलवानजी. आणि हैदराबाद मध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा गदा मिळवून दिली. दोघांचं हिंद केसरीचं सामने एक झाला. फोटोग्राफर फिरताना आमिर बिनी आक्रमक आणि त्याच तोला बोलाचा सिकंदर. ओ कब्जा 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 घेतलेला आहे. तोंडात फिरवा, तोंडात फिरवा. आणि भालेकर सर खऱ्या अर्थानं कुस्ती शौकीनांना कुस्तीची नशा चढायला लागलेली आहे. नशा 2 प्रकारच्या, संध्याकाळची चढती आणि सकाळची उतरती. ती नशा वेगळी. आणि अनंत कालापासून चालत आलेली कुस्तीची नशा वेगळी आहे. अगदी बरोबर आहे. 10 दुधाचा बर का, 10 दुधाचा 10 दारूचा. कोणाला काय घ्यायचं ज्यानं त्यानं ठरवायचं. सिकंदरवरती कब्जा, हातात आग धरल्यासारखा प्रकार आहे. छातीचा बोजा पाटील, पैलवानाचा बोजा पैलवानाला सनू जाणार. तुमच्या आमच्या बोजा पडला कातड्याची गुंडळी मागणं भारी. सिकंदरचा ताबा घेणं एवढं सोपं नाही. आम्ही जम्मू होता म्हणून घेतला, दुसऱ्याचे काम नवं बर का. पत्रकार मित्र, दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक महावार्ता, दैनिक पुण्यनगरी, दैनिक तरुण भारत, त्याचबरोबर इलेक्ट्रिक मीडिया, झी 24 तास, एबीपी माझा, स्टार माझा, मी मराठी, साम मराठी, सर्व पत्रकार लेखण्यात तयार ठेवा.
तलवारीच्या पात्यात ताकद नाही की तुमच्या लेखणीत ताकद आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. दबलेल्या आवाजाला चालना देणारे पत्रकार, अन्यायावरती वार आणि न्यायाला आधार देणारे पत्रकार. अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थानं आज चालू असलेला नमक कुस्तीचा महाकुंभ हा देशोत्तमान सोहळा या जामनेर मुक्कामी रंगलेला आहे. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय वाढवायचं, काय जोपासायचं, काय मोठं करायचं, कशाला कटपाणी घालायचं. पैसा लय जणांच्याकडे आहे, पण संध्याकाळी पापाचं धनी येऊन घरला येतात. पण आज मंत्री होतोय गिरीशजी महाजन साहेबांनी कुस्तीवरती, लाल मातीवरती आणि पैलवानांच्या प्रेमावरती कोट्यावधी रुपये खर्च केले. जरा टाळी वाजवा, टाळी वाजून स्वागत करा. आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती आली. दोन तगडे पैलवान एकमेकांसमोर. भव्य आणि दिव्य असं मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. विरुद्ध बेनियामी अशी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती. फक्त ह्या कुस्तीचा निकाल घेऊनच सर्वांनी जायचं आहे. आमचे सहकारी मित्र नागेशजी बोराटे सर, शिरपूर जैन आपण आला असाल तर आम्हाला येऊन भेटा. तेवढ्यापाशी जर वळिंबा लावला तर दोघांच्या घोट्यावर टेकाल अशी त्याने मेहनत करून तब्येत डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका. डोक्याच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घाला आणि प्रयत्नांचं बटन दाबा, म्हणजे यशाचा फोटो लगेच निघतोय. डोक्यात बर्फ आणि अंगात आग असावी लागते, तेव्हाच कुस्ती होते. बल आणि बुद्धीचा सशक्त उपयोग म्हणजे कुस्त्या. चाणक्य आणि बुद्धिमान सोडम फुटते. बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की, सियावर रामचंद्र की जय जय. हलगीपट्टू आता विश्रांती घ्या. कुस्ती डोक्याला डोकं लावून करू नका. डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा. जगात काय थोर तर जगात माणसाचा विचार थोर. यशस्वी कुस्ती करा. निर्णय हसबागला रंगली होती. अशीच कुस्ती 1960 ला गणपतराव आंबेडकर आबाल खडकसिंग भत्ताची रंगली होती. अशीच कुस्ती स्वर्गीय मारुती माने भाऊ आणि मेहरदीन पंजाबीची रंगली होती. कुस्ती करा पैलवान. गती तिथं प्रगती, थांबला तो सपला. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. के बारे में जितने भी वीडियो हमने बनाए हुए एक एक करके अपलोड करेंगे. तो बहुत से वीडियो हमने बनाए हुए दोस्तों, तो बने रहना चाहिए हमारे साथ. अजंता न्यूज़ पे अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें. और आज तक ये बहुत ही खास जो नज़ारा आपको दिख रहा है सामने कुश्ती दंगल का, ये सिकंदर शेख जो आपको नजर आ रहे हैं, इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में शेयर करना चाहिए. ये देखिए सिकंदर शेख जो आपको नजर आ रहे हैं. तो दोस्तों बने रहे, पूरी जानकारी आपको हम देने वाले. जितने भी वीडियो बनाए हुए हमने एक एक करके अपलोड करिए. अजंता न्यूज़ पे आपका सपोर्ट मिलना चाहिए. इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए. सिकंदर शेख ने बहुत ही बेहतरीन कुश्ती मारी. तो यहाँ दंगल में बहुत सारी कुश्ती हुई दोस्तों. सिकंदर शेख ने बहुत ही बेहतरीन कुश्ती हमारे वीडियो में आपने देखे. तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए. जितने भी वीडियो बनाए हमने कुश्ती दंगल जामनेर के, वो एक एक करके आपको अपलोड करेंगे अजंता न्यूज़ पे. तो यहाँ अंकुश पहलवान है, हमारे अंकुश पहलवान हल्दे के जो अनवे में रहते हैं, अभी उनसे बात करने वाले वो भी आए हुए यहाँ. तो उनका क्या कहना है जो कुश्ती के बारे में, यहाँ के दंगल के बारे में. तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए. ये पहलवान थे जम्मू के जो आपने देखे कुश्ती में. इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में शेयर करना चाहिए. ये देखिए गिरीश महाजन साहब को जो सत्कार हो रहा है गिरीश महाजन साहब का यहाँ आपने देखे. तो आप लोगों से मेरी बिल्कुल रिक्वेस्ट है, जितनी भी वीडियो हमने बनाए हुए वो एक एक करके अजंता न्यूज़ पे अपलोड करेंगे. वो जाके तो यहाँ हमारे अंकुश भाई पहुँच चुके हैं. वैसे हम बात करें पहलवान, मशहूर पहलवान अंकुश भाई, क्या बोलना चाहिए अंकुश भाई? क्या बोल भैया, क्या बोलना चाहिए? कैसी कुश्ती हुई? एक भी कुछ गाड़ी लेके आए हैं बहू को मिलने का. कैसी कुश्ती हुई? एक नंबर. क्या बोलना चाहिए सिकंदर शेख के लिए? एक नंबर पहलवान है, एक नंबर कुश्ती हुई.
तो ये थे हमारे अंकुश भाई। महाराष्ट्र के अंदर आए थे और बड़ा दंगल हमें देखा नहीं कभी, इतना बड़ा दंगल हुआ। अच्छा, इतना बड़ा दंगल अभी कभी नहीं देखे? महाराष्ट्र में बड़ा बोले तो इतने बड़े चोकरे, इतने बड़े पहलवान नहीं आते ना। एक बड़ी जोड़ होती, बाद में इतनी जोड़ नहीं होती ना। बड़े इतने बड़े जोड़े नहीं होते एक दंगल में होते नहीं, इतने बड़े नहीं होते। ये बहुत बड़ा दंगल था। बड़ा दंगल अजंता न्यूज़ पे लाइक करें, शेयर करें। सिकंदर शेख ने जो बहुत ही बेहतरीन कुश्ती मारा जामनेर दंगल में जो। तो दोस्तों, जितनी भी वीडियो हमने बनाए हुए यूट्यूब पे अपलोड कर रहे हैं लाइव में, वो भी जाके देख सकते हैं और बहुत से वीडियो बाकी वो भी अपलोड